आता आहे ना गाडी बिडी पुसून झाली एकदाची. काय झालं कालच्या पावसानं आहे ना काचानी लय खराब झालं गाळाना. आता काय करतो, आता जातो सावकाराचं आवरलंय का नाही पाहावं लागल. त्यांना विचारितो चला बा चला जाऊया आता सावकारा कबाई. माझा सावकार मोठा धन्य हाय काय, धन्य हाय काय. सावकारांनी मला कमी नाही केलं, जेव्हाची तेव्हा पैसा दिला. काम करीतो वर्षापासून सावकारा कबाई. मला काही कधी बाबा कमी पडलं नाही, चालो सावकारा कबाई. बाई नेमकी गॅस टाकी संपली. मला इतका चहाचा आंबला आला होता तर गॅस टाकीला आत्ताच संपायचं होतं. आता नेमकं काय करावं, कुठं जावं बाई. चला आता काहीतरी डोकं लावलं पाहिजे. यांना म्हणले डबल टाकी भरून ठेवा, पण काच यांचं काही चित नाही घरामध्ये. डबल टाकी असती तर लावता आली असती. चला आता आहे ना काहीतरी करते मी आयडिया, कारण मला लय चहाचा आंबला आलाय. चला वाढदिवशी ना आपल्याला तहसील कार्यालयामध्ये गेलं पाहिजे. हे आहे ना दोघा तिघांची जमीन आहे ना, हे ना पडदिशी ना आजच्या आज कसल्याही परिस्थितीत नावं करून घ्यायचे. तसं मी तहसील साहेबांच्या आहे ना कानाव घातलेलं आहे. ते पण म्हणले ठीक आहे सावकार या लवकर तुम्ही, आपण सर्व प्रोसिजर पूर्ण करून टाकू. हा पिनू एक आहे ना, ह्याला एक ना सारखं सांगावं लागतं. आले वाटतं सावकार येऊ राहिले, आवरलं वाटतं. काय पिनू, हा गाडी पुसली का? हा गाडी पुसली, सगळं आईल पाणी सगळं चेक केलंय. पेट्रोल भरलंय का गाडीत? हा आहे आहे ना. हा भरपूर आहे. आपल्याला आहे ना एक तर आता नाशिकला तहसील कार्यालयामध्ये जायचंय. तिकडे जायचं का आज? हा चला ना, तुम्ही सांगशाल तिकडं जाईल. मला काय, बरं नाश्ता बिष्टा केलायस ना? हो केला ना, मी घरूनच करून आलो. मग ठीक आहे चल बरं, पाठदिशी ना एक तर नाशिकला पाठदिशी गेलं पाहिजे. हा चला चला. बाई एक तर ना या टाकीला आता संपायचं होतं. मला तर इतकी भूक लागली. गुरुवार उपास आहे आजचा. म्हणले चहा करून प्यावा आणि मस्त खिचडी करून खावा, तर मधीच गॅस टाकी गेली. या इकडं कोण दिसते? ती स्वाती काय ना बाई. हां ओळखीची ती, तिला तरी पाहते विचारून. असली तर जाते घेऊन. तिला म्हणत दे बाई, मी तुला भरली का लगेच देऊन टाकी. ते बाई एक पाईप कमी पडला, पाठवलं त्याला आणायला. कधी येतं काय माहिती. एक तर घरी जाऊन स्वयंपाक काय करायचं पडलंय. माणसाचं ना असंच. स्वाती काय करू राहिली ग? काय ग शांते? अगं काय झालं, मला ना लय भूक लागली. खिचडी करायची, उपास आहे आज. मग करून खायची ना घरी. हा गॅस टाकी संपली बाई, काय सांगती. बाई असा डोक्याला ताण झाला. मग म्हणले काय करावं कुठं जावं आता. तेवढ्यात मला तू दिसली इड, म्हणून आले पटापटा तोकडं. तो का डबल टाकी नाही का? हाय डबल टाकी, पण भरली नाही मागच्या महिन्यात यांनी. तशीच पडेल, ती रिकामी ही रिकामी झाली. ताण लागली का हिर खांदा? हा तू काय करीत होती? अगं पाईप आणले त्याने इथं, सायपिंग तिकडे केली ना वावरामध्ये. हा हा एक नवीन पाईप केली का लाईन? हो नवीन केली. हा हा आणि ते गेले पाईप आणायला. हा, एक पाईप कमी पडला ना, हा हा त्यांचीच वाट पाहते. मला घरी जाऊन डबे बनवायचे, फरायचे, हा ना. स्वयंपाक करायचा. आहे का तो टाकी? टाकी ना माग नाही ग. नाहीये. नाही एकच टाकी ना. हा ना. हा तो काची आली डबल. मी त्यांना सांगितलं होतं डबल कनेक्शन घ्या म्हणून. हा. ते माणूस काच ऐकत मावाला. नाही बाई ऐकतीच नाहीये लोक. यांना 10 टाइम सांगावं लागत आहे. काय काय वेळेस माहिले धांदळ होती, स्वयंपाक करायला लागला. मग आता मग तेच झालं ना, धांदळच झाली ना. हा मग आता चूल पेटवलं तर सरपण नाही नसेल. मरुदी मी काची चूल पेटवीत बसते बाई. इडं कोण बसतं फुकीत त्या चुलीत. चुली पार डोळे असे पाण्याने येऊन जाते. मग ते यमुना बाई तरी पाय मग देईल का ती? तिची सून किती खडूस आहे. हा बाई ते आहे. मग आता ग बिनचार्जेस मिळेल बाई जाते मी आता काहीतरी फिल्डिंग लावते त्या टाकीची. एक तर नाही हे बाबा कुठं जाऊन बसला काय माहिती. माणूस सांग. तरी नाही माग असते तर मग दिली असती. हा तो दिली असती, पण आता तो डबल टाकी नाहीये. नाही ना. हा जाऊ का मग? हा चल बाई
आता ना सगळे पर्याय संपले. म्हणले ते सावकाराच्या घरी तरी जाऊन पाहावा, त्यांच्या मस्त टाक्या पडेल. ते कोण दिसते इडं? इडं तर सावकारच दिसू राहिले जसे. मीच चाले होते त्यांच्याकडं तर तेच इडं काय करू राहिले. चल बाई मला जाऊन तरी पाहू दे, टाकीचा बंदोबस्त करू दे. आयलं सावकाराला निघायचं तर सावकाराचे फोनही चालू झाले. या सावकाराला याच कटाळा नाही ते फोन बोलायचं. हॅलो. हा, अर्ध्या तासात येतो बरं का. हा हा हा, ठीक आहे आलोच. हो सावकार, आवाजलं नाही का? पिनू, हं? तू खाली उतर बरं. पहिला काय झालं? पहिला उतर खाली. आयलं, आता काय दुःख ना आलं काय? काय काय? पिनू म्हणजे मला एक सांग. अरे हं? मी तुला काय सांगितलं होतं? काय? गाडी स्वच्छ पुसून घे. अहो गाडी पुसायला वाटा नाही ना, खड्डे असे बरोबर का, त्याच्यात आहे ना घाण पाणी राहणारे, तर ते उडणारच आहे ना. उद्याला ती चांगली सर्व्हिस स्टेशनला नेऊन देऊन काढू. अरे मग आजच सर्व्हिसिंग करून आणायची होती ना. नाही हो, आज वाटानं सुद्धा इडून तिडून पाणी आणि आला पाऊस मग. हरामखोरा, तहसील कार्यालयामध्ये जायचं ना, असली घाण गाडी घेऊन जायचं का आता? नाही, गाडी लांब लावून देऊ आपण, पार्किंग लांब राहते गाड्यांची. होय ना, माझं डोकं फिरवलंयस. अहो इडं पाणी नव्हतं, लाईट नव्हती ना सकाळची येईल. तू पहिले एक काम कर, हा. मला तहसील ऑफिसला सोडायचं. हा. पहिली गाडी सर्व्हिसिंग करून घ्यायची. हा चालेल चालेल. समजलं का? हो जाईल ना घेऊन. बस बरं गाडीत, चल बरं. हा चला तुम्ही बसा. सावकार, काम होतं थोडं तुमच्याकडं. आता माझ्याकडे काय काम काढलं शांत तू? अहो काय झालं, गॅस टाकी संपली आणि हे बी नाही घरी. हा का? हां, मग मी पाहिलं भरपूर ठिकाणी, म्हणले भेटली तर जावा घेऊन, पण कोणीच देईना बाई. ते स्वातीकडं गेले होते, ती म्हण माकडं डबल टाकी नाही आहे. म्हणलं तुमच्याकडं मस्त टाक्या राहते ना. शांते, हां, आणि तुझा नवरा काय करतोय मग? अहो आता मानावऱ्याचं माहिती ना तुम्हाला, तू एक काम कर. कायम लागेल राहतं ते. हा, आणि मग तू इकडे बाजूला ये बरं. ये इकडे बाजूला. काय हो, अगं काय तुला काय कळतं का नाही? काय झालं? हा, खुशाल त्या गाड्यासमोर सांगत बसलीस मला. मग काय झालं आता, टाकी संपली तर मग सांगाय नको? हा, तेवढं सगळं सांग. हं. म्हणजे त्यांनी घरी सांगू दे, लागू दे घरात भांडणं. हा हा, म्हणशील कोणतरी बाई आली होती टाकी मागायला. आणि मग खुशाल म्हणे सावकार पण देतोय. तुमची बायको लय खडूस आहे ना. आणि मग ती काय शाने आहे तेव्हा? तुमचं कामच काढील मग ती. ते कशाचं काम काढते, पण कसं आहे माहितीये का, हं. चांगल्या संसारामध्ये ना हा. असं विघ्न आणायला नको. हा हा, तुमचं चाललंय परपंच व्यवस्थित. मा जाऊ दे, मोडला तर मोडला परपंच. तुला सोडली का आजपर्यंत मी? मला सांग बरं, हा, तू जे मागितलंस ते पुरवलं का नाही मी तुला? हा? पुरवलं. मी मग? जेव्हा सांगते तेव्हा तुम्ही देत्या, स्वतःहून देत्या कधी? आता माझ्या काय पाठीला डोळे आहेत का सांग बरं? तुम्ही ना एवढ्या मध्ये माकडे ना लय दुर्लक्ष केलंय खरंच. म्हणजे मी दुर्लक्ष केलं? मग मला पहिलं आता द्या 5,000 रुपये द्या, टाकी भरायची गॅसची. 5,000 रुपये लागतात का? अहो उरले ते घरात दुसऱ्या कामाला वापरील, हा. किराणा आणील, भाजीपाला आणील, कपडे लत्ते घेईल. तू पैशाची काळजी करू नको. हा. 5 नाही, तुला 10,000 रुपये देतो. मग द्या 10, चला. अगं पण आता आहे ना, हा. खिशात नेमके पैसेच आणले नाहीत बघ मी. हाय का आता? तू काळजी करू नकोस. मी आहे ना, गडी आहे ना आपला, हा. त्या गाड्याला जातो मी आता इथनं घेऊन. हा ATM मधनं पैसे काढतो हा, आणि त्याच्या पैसे पाठवून देतो पाहिजे तर. बर बर. हा गडी आहे ना तुमचा? हा हा हा, जा मग द्या पाठवून, लवकर द्या बरं का. पण हा, मी त्याला म्हणजे आहे मी ना, काय करते, हा. लगेच टाकी बुकिंग करते. हा तू बुकिंग करून ठेव. हा, मी लगेच पैसे काढतो, त्या त्याला पाठवून देतो. टाकीवाल्याला सांगते मला अर्जंट दे बाबा, वाटलं तर 500 रुपये जास्त घे. हा, बरं बरं चालतंय. हा. 500 काय 1000 जाऊ दे. हा. तू कशाला काळजी करतीस? बर बर बर. त्याला गावातनच मी ATM मधनं पैसे काढतो आणि पाठवतो. हा. पाहिजे तर मी एकटाच जातो नाशिकला. अहो सावकार, हा, तुमच्या बायकोनी स्वयंपाक करेल असेल ना कालवण भाकरी? हा, मग? नाही तर मला डबा भरून देता का या गाड्याक? अय, हा, कशाला माझ्या घरनं डबा मागवती का जाती तिकडे? तुला माहिती आहे का, हा. तिच्यासाठी आहे ना, हा. मी खरंच देव माणूस आहे. तुमच्या बायकोसाठी ना? हा मग हा, माझी बायको आहे ना, तुला सांगतो खरं म्हणजे, देवाला कधी अगरबत्ती लावत नाही, हात जोडत नाही. हा पण सकाळी माझी आंघोळ झाली ना, हा, की पहिली येऊन माझं दर्शन घेते ती. तुमचं? हा मग हा, आणि- तिला असं वाटतं माझा नवरा म्हणजे जगात सर्वात भारी नवरा आहे. हा, आणि सावकार आहे वरून, आणि मग गावचा सावकार आहे. आणि तिला जर कळायला आपलं हे सगळं तर मग मग किती पंचायत व्हायची. ती देवाऱ्यातून काढून ठेवील तुम्हाला आणि खालबाद्यात ठेवील कुटील वरून. मग असं होऊ दे का माझं? हा, नाही नाही,
बरं जाऊ द्या मरू द्या, नका डबाय बी आता चाललंय नाही असं गपचीप असंच चालू द्या, फक्त मला 10,000 द्या. हा पाठवतो मी. हा? त्याला अर्ध्या तासातच तुझ्याकडे पैसे घेऊन का बरं का वाट पाहते मी. हा. हा जाऊ का मग मी. बरं बरं हा तू जा, हा. मी पण जातो आता, मला पण नाशिकला जायचंय. हा हा? चालेल चालेल. मी ताबडतोब पाठवतो त्याला पाहिजे तर. लवकर पाठवा, फोन करायला लावू नका. हा? नाही नाही, हा जाऊ का. हा येतो. खुशाल म्हणते घरी काय डबा बिबा बनवला असला तर द्या पाठवून, म्हणजे घरापर्यंत जर गेलं तर माझा झालंच वाटोळं. मग मरू दे, चला या पिनूला आहे ना ATM मधनं पैसे काढून देतो आणि त्याला पाठवतो. आईला काय सावकाराचा आयटम आहे बा. काय चिकन आहे हो. आईला मी तर चाट झालो. सावकारही म्हणतो तिला ती अंग चल बोलायचंय. मी इकून लांबून पाहतोय, पण काय जाऊ द्या. त्या आयटमला पण सावकाराला लुटलंच बरं का. हो पैन देतो. अय, हा काय करतोय तू? या काय आता तुमचीच वाट पाहत होतो. बरं बस दिशेने गाडी चालू कर. हा बसा बसा. बसले का. हा बसलं बाबा. चालायचं का. हा मग चल ना आता, आता कोणाचा विचार करतो? धरायचं. हा डळ चल. हा करू चालू. हा चावी कुठे आहे? चावी आहे ना. अरे काय तुझा एक आळसपणा. हो का चाळसपणा. बाई सावकार मला म्हण जा तिकडं खडकाव जाऊन बस, लगेच पैसे पाठवतो मी 10 मिनिटामध्ये. हां अजून पत्ता नाही बाई या सावकाराने त्याच्या गाड्याला सांगितलं का नाही अजून. हां गाड्याजवळ देतो म्हण. किती वेळ झाला, पार मला बसून बसून पार मुंग्या आले ना मा हाता पायांना. कधी देते काय नाही बाई पाठवून. लय वैताग आलाय ग बाई. सावकारानं पैसे दिले सावकाराच्या आयटमला द्यायला. सावकाराचा आयटम तर इडं बसेल दिसतोय. बरं बरं जातो, थोड्या गप्पा मारतो, पैसे देऊन टाकेतो. बाई पोटात तर इतके कावळे गागू राहिले. आता कधी गॅस टाकी घेईल आणि कधी स्वयंपाक होईल. पोटात तर नुसते कावळे गागू राहिले. मला तर चक्करच यायला लागली बाई. का हो मॅडम. आली का. आले आले. कोण्या गावाचं आलं पा करू बसलय डोलात, खुदू खुदू हसतय गालात. हो हं? तुम्हाला काही सावकारांनी इकडे गाणी म्हणाय पाठवले काय. अहो सावकारानं गाणं म्हणाय नाही पाठवलं, पण मग तुम्हाला उलट पैसे घेऊन आलो. द्या पैसे पटक्यान, मला एक तर ना लय भूक लागली. दिले ना पैसे. हो पैसे दिले. हा हा ऐका ना हा. थोडं 2 मिनिटाचं बोला, काही लगेच भूक वाढली तुमची. तुम्ही गडी ना सावकाराची. हो गडी, पण मग मला तुम्ही आजे ना मस्त दिसल्या बा इकडं. मग मला वाटलं बा तुमच्याशी 2 गोष्ट बोलावा. हा का. आता सावकार गेले नाशिकला, त्यांना पोस्ट करून आलो यायला. हा ना. हा हा त्यांच्या जोडीदार संग ते गेले निघून. हा का. मग तुम्हाला लगेच त्यांनी ATM मध्ये मला पाठवलं. हा. 10,000 रुपये लगेच दिले हो. हा ना. हं? नाही ती देते, त्यांचा लई जीव आहे माहो. हा ना. हो बाई, हा तुम्ही सावकाराच्या कोण आहे हो. मी हा मी अशीच. हो बाई, हा अशीच माझी कोण. अहो अशीच आहे मी. अशीच. अहो तो सावकाराला एवढी बाई चांगली भेटणं म्हणजे लय अवघड हो. मग तुम्हाला कळत नाही का मी कोण असेल. सावकाराचं तुमचं काही आहे का. हम्म. आहे. आयला म्हणूनच सावकार लोल आपला बघा तुम्हाला 10,000 रुपये द्यायला. हा ना. बरं जाऊ द्या, तुम्हाला काय करायचं एवढ्या पंचायत. पण मग मला एक म्हणायचंय, सावकाराचं तुमचं काही झिंगाट आहे का. झिंगाट आहे. आमचं चालू आहे. काय चावला ते. हा बर का हो. हा ओ बाई, मला माहीतच होतं बर का. तुम्ही जेव्हा गाडीपासून पुढे ते अंग गेले ना बोलायला, हा म्हणलं यांचं काहीतरी झिंगाटे बर का. तुम्ही एक काम करा. काय. अहो त्या सावकाराचा नाद सोडून द्या. का बरं. अहो काय सांगायचं आहे, तो सावकार एकदम पापी माणूस आहे. पापी सावकार मला किती जीव लावितो हे पाहिलं का. अहो ते जरी तुम्हाला एवढं हे दागदागिने सगळं सावकाराने दिले. हा जरी केले ना,
तो सावकार कवा उलटल आणि तुमच्या गळ्यातलं कवा घेऊन जाईल भरोसा नाही. नाही नाही. अहो ते माझ्याशी असं कधीच वागू नाही शकत. असं तुम्हाला विश्वास आहे ना, हा पण या सावकारांना किती बाया लुटल्या आणि किती माणसं लुटले माहिती की तुम्हाला. म्हणजे दुसऱ्या बायांशी बी बोलत. अहो दुसऱ्या बायांशी म्हणजे आता समजा मला पैसे दिले हा या जाना बरोबर, हा ते सावकार की म्हणजे सोपं नाही ना हो. हा. या जाना पैसे दिले ते लगेच माझ बायको डोळा ठेवणार. म्हणजे अशी सावकार. हो लय अवघड. तुम्हाला सांगतो असं त्या याचं नाव घेतो तुम्हाला, पप्पू म्हणून पोरगा आहे माझ जोडीदार. हा त्यानं 2 लाख रुपये घेतले होते. हा ना. हा अहो त्याला त्यानं देता नाही आले लवकर, त्याला काही अडचण असेल. अहो त्याची बायको घेऊन सावकार त्याच्या घरी आलता बाई. तुम्ही विचार करा कसा असेल सावकार. बाई म्हणजे सावकार माई फसवणूक करून राहिले काय? अहो एकदम फसल्या तुम्ही. मला म्हण माई बायको सोडून आणि तू सोडून, मला कोणत्याच बाईचा नाद नाहीये. हा अहो औरंगाबादला गेलतो, हा. तुम्हाला काय करते अशी बाई होती टनाटन. हा ना. मग तिला गाडीत घेऊन इंडावलं सावकारना. काय सांगत. मग तिला म्हणतो पानपुरी खातो का, आमक खातो का, जिलाबी खातो का. लगेच हा दुसऱ्यांच्या बाया आणल्या का लाजव काय जातो. हा ना. मग लई ना सावकार डेंजर आहे असा. हा ना. मग पैसा आहे ना हो, पैसा फेको तमाशा देखो. जाऊ दे आता आहे ना, मी बरोबर सावकाराचा बंदोबस्त करते. आता आहे ना सावकाराचा नाद सोडूनच देते मी. मला ते 10,000 रुपये द्या. तुमचं झालंय का लग्न? अजून माझं ना नाही हो अजून. मला आहे ना लई लग्न करायची हौस आहे. हा का? का हो? हं? अजून तशीच आहे का तुम्ही? अहो मी तसाच आहे अजून. हा का? पण मी तुम्हाला एक सांगतो बाई, हा. तुम्ही काय त्या सावकारात पाहिलं त्याचा नाद सोडून द्या तुम्ही. हा ना. हाय तर एवढं बुठार ना वांग. अहो, पण लई- त्याला किती माझ माही नाही. अहो, लई हो लई ना. आता मी त्याच्या गाडीवर ड्रायव्हर आहे हा बरोबर, हा. आणि त्यांच्या हाताखालीचे. हा म्हणजे तुम्ही ड्रायव्हर आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे ना त्यांचं अंड पिल्लं. अहो हा? तो कुठं जातो, काय करतो, कोणत्या बाईला लॉजवर येतो का, काय काय खाऊ घालतो, किती बायांसंग लफड आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे ना. अहो. तुम्ही त्यांचा डावा हात आहे ना. लय कठीण आहे. कोणता हात आहे? उजवा का? अहो उजवा हात आहे मी हा तेच ना. त्यांचा. आणि मला माहिती आहे गाडीत बाया बसावल्या हो. मला म्हणलं का सावकार इकडे थांबव रे, सांगितले कामाचा आणि दिल्या भाकरीचा. हा. खरंय का नाही. बरोबर. मग मी काय करतो तिथं गाडी थांबितो. मग गाडीतून उतरतो, या हॉटेलवर टाइमपास कर, या अंक कर. हा. मग जवळ तो बाईन सावकार खाली येईल ना आपल्या गाडीत बसाया, हा. मग आमची गाडी डळ. हा ना. हा मग म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे. अहो. मग दे, आजपासून आहे ना सावकाराला सोडूनच देते. ते 10,000 दे. सोडून द्या त्या. हा मग आता काय करते? खाऊ त्याला सोडल्या हो. हा तर मग कोणाला दर्शाल. हा ना. एक तर मानावराले बेवडा आहे हो. बेवडा आहे? काहीच देत नाही मला घरामध्ये. अहो त्याला दारूलाच पैसे पुरत नसते. हा. तुमचं नाही ना लग्न होईल अजून? काय मनातल्या बोलल्या. करायचंय का तुम्हाला? अहो मला तर लई लग्नाची हाऊस बाई. हा ना. हो मला आहे ना तुमच्यावानी अशी सुंदर बायको भेटली पाहिजे. हा का? हो लई माझी असा तळमळ झालं तुमच्या पाहून. हा ना. हम्म. मग करशाल का माशी लफड? हरामखोर पिण्या एक फोन उचलाना झालाय. एक तर नाशिकला जायचं होतं, तेवढं बरं झालं तर तहसीलदार साहेबांनी मला फोनवर सांगितलं, सावकार तुम्ही काय येऊ नका, इथं जातीवादात नाहीत ना, आज जोरात मोठी दंगल झालेली आहे, त्याच्यामुळं आज तहसीलदार ऑफिस बंद आहे. हा आईला, आज जर तहसीलदार ऑफिस चालू असतं ना तर होऊन गेली असते ही जमीन सगळी माझ्या नावावर आज. काय बाबा, हा उन्हातानाच आहे ना, मला चालत जायची वेळ आणली. ह्या पिण्याला काय काम आहे का नाही काय काय माहिती, साधा फोन उचलता येत नाही आरामखोराला. हो बाई हा तुम्ही दिसाय एवढ्या सुंदर, हा. आणि तुम्ही त्या सावकारा काय पाहिलं असं. अहो काय करते आता, माझी परिस्थिती गरीब आहे. माझा नवरा नुसता दारू पितो, 1 रुपया कमवायची अक्कल नाही त्याला. दारू पिऊन मुताट पिऊन झोपतो नुसता. म्हणून तुम्ही सावकारा गेल्या का. म्हणले जाऊ दे तेवढाच महापरपंच चालेल, सावकाराशी गोड गोड बोललं तर, म्हणून त्या सावकाराशी बोलत होते. तर त्याला लई मिळालेला एवढा एवढा बुठ्ठाकण्याला लई माझं आहे त्याला. आता थांब ना, त्याची बरोबर जिरविते ना मी. अहो जिरवी ते म्हणजे तुम्हाला काय सांगू, एवढा नालायक येतो सावकार. हा तुम्ही नाही ना तसे. हो नाही हो, मी अजून एका बाईला सुद्धा काही बोललो नाही. नाही ना. नाही
हा नाही ते दिसतं तुमच्या याच्यावर. अहो काय सांगू, माझ्या मनात आहे ना कोणाबद्दल खूप प्रेम आहे. हा हो. कोणाबद्दल आहे? तुझ्याबद्दल तर लई हो दिसली म्हणून. का हो बाई, हा मग तुम्ही असं विचारित्या हं. मग करील बघा तुमच्या संग लफड. करशाल का? हो. पण तुम्ही आधीच हे असे भिकार चोटे. हं? अहो भिकार तुम्ही सावकाराच्या गाडीवर ड्रायव्हर आहे आणि तुम्ही काय मला पोचणार आहे म्हणजे मा नवरा आहे भिकारी तुम्ही भिकारी. ओ तसं काय समजा त्या मला. हं. अहो तुम्हाला काय सांगायचंय, सावकाराच्या बायकोच्या हातात एवढं नाही, एवढं या पठ्ठ्याच्या हातात आहे सावकाराचं सगळं. काय त्याचं सोनं नाणं पैसा अडका माझ्याकडे चाव्या राहत्या. काय सांगा त्या? हो, बायको सुद्धा चावी नाही. बापरे काय काय डाग आहे सावकारा. अहो डाग म्हणजे एवढी अशी तिजोरी. हा हो लई डाग आहे हो. की फक्त मला दाखवले त्यांनी हा आणि मा हातानंच ठुले. हा त्याच्यात मग काय राणी हारे का काय काय एवढं काय सांगता नाही येणार. हा ना गाठले एवढे गोठले डाग आहे का? मग एवढी अशी तिजोरी. बाप, तेवढी भरेली का? पॅक. हा मग आता परवा दिवशी खोलली होती आम्ही. बापरे आणि पैसा पाणी. पैसा हो पैसा तर विचारू नका हा ना बाई, पैशात लोळतोय माणूस. गवतवानी असेल. गावताला काय करते, असं पैसा आहे ठेवायला जागा नाही. हा हो बाबू मग खाऊ हं? मग म्हणजे तुम्ही काय करशाल मग त्याचेच तिथं सगळं लॉकर मध्ये असेल आपल्याला काय करता येणार आहे? पण त्याचं जरी लॉकर मध्ये ना हा. लॉकरच्या चाव्या या पट्ट्याच्या हातात आहे बाई. काय सांगा हो बापरे मग मी करील तुमच्या संग लपड. कशा हो मग जुळल बघा आपलं. म्हणजे ना आपलं लफडं बिपडं झालं हो, हा मस्त आपण लांब निघून जाऊ. हा ना जाऊ दे तो नवऱ्याला सोडून दे. मग खाऊ हं? अजून सावकाराच्या इड म्हणजे किती पैसा आहे अजून त्याच्याकडे काय काय डागडागिने. अहो दागदागिने तर भरपूर आहे पण अफाट पैसा. हा ना जो सावकार त्या गादीवर झोपतो ना हा ती गादीच पैशानं भरेली. काय सांगत आहे? हो सावकार पैशावर झोपेल राहतो. हा मग बापरे त्या गादीच्या खोलीत पैसे. हा हो तुम्हाला सांगू अजून कुठं कुठं पैसे. तिथं तर नव्हे हा अजून तर लई. कुठं बाथरूम असा आहे ना हा हे करेल लाफ्ट. लाफ्ट लाफ्ट. हा त्या लाफ्टामध्ये असे बंडलचे बंडल रचले. म्हणजे बाथरूम मध्ये का बरं ठेवले? बाथरूमचं लॅफ्ट आहे ना वर हा त्याच्यामध्ये. हा पण बाथरूम मध्ये का ठेवले? अहो मग ठेवायला जागा नाही ना. म्हणजे एवढे पैसे. अहो मग हे चोर बिरांची आवई सुटती ना. मी काय म्हणते हं? आपण आणि ते तर जाऊ द्या, हे असे पॅस्टर करेल भीती का हा त्याच्यात सुद्धा पैसे. हा ते मला माहिती ना कुठं कुठं आहे का बाई. हा तुम्हाला सांगतो तेवढा पैसा मी काढीन. हा आणि तुम्ही माझ्या संगच राहा हं. आणि आपण मुंबईला तिकडे राहू. तिकडे काय सावकार पाहायला येणार नाही, कुणीच येणार नाही. हा चालेल चालेल पण तुम्ही तेवढे सगळे पैसे आणि दागिने सगळं घ्या बरं का. सगळं घेणार. कारण मी बी महापरपंच सोडून येणार आहे. हो. मग आपण इकडे परत तोंडच नाही दाखवायचं. हो तुम्हाला असा फॅट वगैरे घेऊन देईल हा. का राजाची राणीच. बापरे मला असं झालंय ते मुंबईला त्या बिल्डिंगा पाहते ना मला असं स्वप्नात वाटलं होतं कधी मला असं घर भेटल पण आता तुम्ही भेटले ना आपणही ना खरंच मुंबईला पुण्याला घर घेऊ आणि तिकडंच राहू इकडं तोंडच दाखवायचं. अहो या बेवड्याच्या तुमच्या नवऱ्याच्या काला नादी लागा त्या. हा. ते झोपलं का पडत उठानं आणि त्याच्यात काही मन आहे ना. हा. याला हालून पाहते बाई याचं उठत नाही. हं. या सावकारचं काय घेऊन बसले. जवळ तुम्हाला मास आहे ना तवर खायला हा घास नाही तर येईल वास. येईल वास तुमचा. असं आहे सावकार. हा नाही बाई मरू द्या त्याचा नाद सोडून देते तुमचाच नाद धरते आता. हो माझा धरा. हा मग कधी जायचं पळून आपण? अहो मी काय म्हणते पैसे ते कशा भरायच्या बॅगा आपण? मी बरोबर भरतो. सावकार आहे ना कुणी का गेले हा का मी रात काम करतो पैशाचं. हा ना तुम्ही रातचं 12ला फक्त जागे राहा. हा चालेल चालेल आपण रात निघून जाऊ. बरं मग मला फोनवर कळवा बरं का तुम्ही. हो. लगेच मग मी बी ना माझ्या नवऱ्याला झोपून देते त्या बेवड्याला हा. आणि लगेच निघते. हा अहो लगेच निघायचं धंदा का तुम्हाला साडी सुद्धा घेऊ नका का ब्लाऊज सुद्धा घेऊ नका. गाडी देऊ का जायला गाडी? सावकार सावकार का हो? अरे अय काय गाडी देऊ का जायला? आता काल आम्ही तुम्हाला घ्यायला मी येणार होतो. होय हा फोन किती लावले उचलला का तू फोन? बर का हो हा
सावकार बोल. फोन आहे हा. ना शूज ऑफ झाला हो. स्विच ऑफ झालाय हा. का? त्याच्यामुळे आवाज येईना काही व्हायना हा हा आणि का हो? सावकार हा ये तुमचा गडी येडाच दिसतो बाई. त्याला कधीच म्हणू राहिले दे 10,000 दे 10,000 खिशातच घालून बसला. ए माकड तोंड्या दे ना बाबा. हो अजून तुम्हाला पैसे नाही दिले. बाई घ्या थांब मी मोजून देतो. हा द्या. तू कशाला काळजी करतो? तुम्ही किती दिले होते त्यांच्याकडे? नाही, मी 10,000. दिले 10,000 रुपये. अहो द्या ना माकड ते खिशात काला ठेवले. थांब जरा देतो ना मी. तुला जास्त पैसे द्यायचे आहेत मला. अजून द्या ते का हा 10 नाही देत अजून. हा. तुला ₹1,00,000 द्यायचे आहेत आता. डायरेक्ट हा, हा. एक खट्टी. हा मग काय? बर बर. आणि काय रे? का हो हा. तुम्ही नाशिक वरून मला फोन करणार होते हा. आणि ते फोनही चालू नाही बरोबर. मग तुम्ही एवढ्या लवकर कसे आले? लवकर कसे आले? काय झालं? हं. ती एक मला सांगायचं परमेश्वरानेच मला सावध केलं. हा का? हा असं काय मनात आलं तुमच्या कल्प? नाही रे मनात काय नव्हतं आलं. हं. हायला नेमकं आहे ना तिथं जातीवाद झाला रे. हा म्हणून तहसीलदार ऑफिस आहे ना आज बंद आहे. बंद ठेवलं बा. हा आईला तहसीलदार हा पिसय काय आजच बंद राहणार होतं बा. हा हं? आज मला लई चान्स मोठा आला होता पण गेला तोंडात मारू. ते बरं झालं नेमकं आजच तहसीलदार ऑफिस बंद झालं ती. हा ना. हा तेव्हा आहे ना मला तरी कळालं की माझ्या गाड्याचं काय चालल्यात. नाही बा आपण बाई तुम्हाला काही बोललो? नाही नाही तो बिचारा एक शब्दाने मला काय बोलेल नाही. हा फक्त आहे ना त्याला म्हणले पैसे दे लवकर मला जाऊ दे. तर तो बसला विचारित बाई तुम्हाला किती पोर आहे तुमचा का नवरा काय काम करतो. बसला उचापती करीत कवरेवी. मग या बसल्या सांगत. हा म्हणून तो आम्हाला असं विचारत होता का? हा बाई तुम्हाला किती पोर आहेत नवरा काय काम हा करतो? सगळं विचारलं. हा वा वा वा. अजून काय नाही ना? बाकी काय बोललो? नाही नाही काहीच बोलले नाही हो. खरंच का? बिचारा लय गरीब आहे. अरे वा वा वा. तुमच्या बरोबर. गाडीवर राहू द्या बरं का कवरेवी ठेव विश्वास होय खरंच आणि लय भोळा आहे. तुमच्या गाडीवर राहू द्या बरं का त्याला काम द्या 2 पैसे भेटतील तेवढेच काढू नका त्याला. हा नाही नाही त्याला कशाला गाडीवर काढतोय? हा भोळा आहे. हा हा. असा भोळा आहे ना कधीच कुणाला दगा देऊ शकत नाही. नाही नाही ते दिसलं मला त्याच्या याच्यात. आणि वरून बाई हा. सगळं माझ्या ताब्यात आहे. हा हा तीच लय माझी मोठी चूक झाली. हम्म. सर्व तुझ्या ताब्यात दिलं. तुला सर्व मी माझं सांगून टाकलं आहे का नाही? आणि त्याच्यात काय चूक केली मी? नाही चूक काय केली? कधी तुमचे 4 आणि 8 आणि अंग ते अंग पडले तरी तुम्हाला गोळा करून देतो. हा नाही देतो तू. मग? तो विश्वास होता म्हणून तर मी तुला माझा खास माणूस समजला होता हा आहे का नाही? हाय. पण तू विश्वास ठेवला नाहीस. म्हणजे आता काय झालं? विश्वासाचा घात केलास. आता मी काचा घात केला कायचा घात केला? सांगा ना मग. तू तिला काय काय सांगत होता रे? काय हो? हा सावकाराचा पैसा कुठं कुठं आहे सर्व मला माहितीये. तिजोरीमध्ये सोनं नाणं आहे. आणि तुम्हाला कसं काय कळलंय? मी माझ्या ह्या कानानं ऐकलं. म्हणजे तुम्हाला असं काय माईप बसवेल का लांब कानात? अरे जवळ अर्धा तास झाला मी इथं उभा आहे. आमच्या मांग? हा तुम्ही एवढं बोलण्यामध्ये धुंद होते ना. हा? हा? आणि तू चांगली म्हणत होती माझं लय प्रेम आहे पण नाही. तुम्ही गरीब आहे. नाही हो सावकार तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हाय ना रे बाबा. होय गैरसमज माझा झाला. यो लय भोळा आहे. हा नाही लय बोळा आहे. हा लय गरीब आहे. आता तू गरीब म्हणलं आपलं कसं दिवस जायचं आहे का नाही? मग सावकाराचा पैसा कुठं आहे ह्याने पण सांगून दिलं. जो ज्या बेडवर झोपतो त्या बेडवर पैसा आहे का नाही? बाथरूमच्या लेफ्ट मध्ये पैसा आहे. अरे एवढं ऐकलं बाई. भिंतीमध्ये पैसा आहे का नाही? हा झालं पिण्याचं दिलं उचकून पिण्याला आता. हा आणि लक्षात ठेव रे. हा. हायला म्हणलं जाऊ दे मरू दे गरीब आहे राहील आपल्या पैशी. हा हा एकुलते एक आई आहे त्याला आहे का नाही? आहे ना. हा त्या आईचा सांभाळ होईल चांगला म्हणून मी तुला माझ्या पैसे ठेवला. तुझ्यावर मी चांगला विश्वास ठेवला. माझा खास माणूस म्हणून मी तुला समजला. मग आहेच ना हो सावकार. गाडीची चावी दे इकडे पहिली. तू आहेस ना? एक लक्षात ठेव माझं डोकं फिरायचं आता आहे ना तू इथनं निघ. नाही तर आहे ना तुझे हाडं सुद्धा दिसायची नाही तिथं. समजलं का? निघ आणि मला परत तोंड दाखवू नकोस. इथंच नाही गावात सुद्धा राहायचं नाही लक्षात ठेव. आणि काय गे शांते हा छायला प्रेम करते एका बरोबर हा आणि पैशासाठी त्याला बोलवतेस काय? आणि तुम्ही हा
काय मी काय माई बायकून तू सोडून दुसरं कोणीच नाही मा आयुष्यामध्ये. हा खोटं बोलले. देवाला देवाला ठेवत्या तसं तुमच्याशी बोलत होते. हा आणि 17 जणी संघ लफडे करत्या, त्यांना फिरायला घेऊन जात्या, त्यांना लॉजवर घेऊन जात्या आणि मला इकडे नादी लावित्या काय? हा होय, मग लय बोलू नको टामा समजलंस काय? हा गंगाराम सावकार आहे, असल पैसा आहे आपल्याकडं. खरं बोलणं म्हणजे तुमच्या नाकाला मिरच्या जमल्या ना आता. होय, मग? माझ्या नाकाला नाही मिरच्या जमत. आणि काय आहे तुझ्यात मला तरी सांग. अरे तुझ्यापेक्षा आहे ना 56 अशा अप्सरा आणीन मी खाली. हा ना. हा बरं, समजलं बरं. का? एवढं करायचं होतं तर मला कायला फसवलं आधी? हा तुला मग हा ग तुझ्यावर तर प्रेम केलं होतं मी माझा येडाबाळा नवरा सोडून तुमच्यावर प्रेम केलं. म्हणले सावकारले चांगले, पण तुम्ही चांगले नाही, पापी सावकार आहे तुम्ही, पापी सावकार. हा. सावकार हा लय विश्वास होता तुमच्यावर, पण तुम्ही सगळा विश्वासघात केला माझा. हा. मी विश्वासघात केला? हा तुम्हीच केला. असा काय विश्वासघात केला? मग मला काय म्हणे, हा. मी कोणत्या बाईकडे वर नजर करून पाहत नाही. हा बर आणि मग कवा पाहिलंय तेव्हा मी तरी? हा सांगितलं मला सगळं तुमच्या त्या गाड्यांनी. तुम्ही किती पापी आहे ना ते मला त्यांनी सगळं सांगितलं बिचाऱ्यांनी. होय. हा आणि हे बघ शांते, नको लय बोलू, हम्म. समजलं का? हा ग तुला राहायला घर नव्हतं, दार नव्हतं. हा हा. वन फिरत होतीस इकडं तिकडं. हम्म. तुला मी गावात आणली, हम्म. तुला घरदार दिलं राहायला. हा मग दिलं ना, काय फुकट दिलं का? हा तुमच्या एवढं प्रेम करीत होते मी म्हणून दिलं. तुम्ही मला काय फुकट थोडी दिलं घर राहायला? आणि तुला हा? काय कमी केलंय हा? सांग? नाही ना, आता येते ना संध्याकाळी तुमच्या बायकोकडं आणि तुमचा मात जिरविते ना, परत कोणत्या आई बहिणीकडं तुमची पायची ना वर मान करून परत टप्पर नाही होणार मग. हा म्हणजे माझ्या घरी यायचा विचार आहे काय? तुम्ही बघा ना, आता तुम्ही मला फसवलं ना, माझा परपंच उद्ध्वस्त केला ना, तुमचा बी परपंच उद्ध्वस्त करते मी. हा एक लक्षात ठेव. मी बी नावाची शांती मग. हा. नाही तू शांती असू दे नाही तर कुणी असू दे, मला काय फरक पडत नाही. हम्म. समजलं का? आणि एक शेवटचं सांगतोय तुला, हम्म. पाठदिशी नाही ना, मला आजच्या आज घर मोकळं करायचं आणि तू रस्ता धरायचा, कुठं जायचंय तिकडं. कस काय जाईल मी? हा? कस काय घर देईल मोकळं करून? हा? बर. माझी लहान लहान पोरं आहे, मी नाही जाणार घराच्या बाहेर. हा आतापर्यंत जेवढी इज्जत घेतली माझी तेवढी परत द्या मला. तुझी इज्जत परत देऊ? हा मग हा आणि आतापर्यंत मी जेवढा पैसा उधळलाय त्याचं काय? फुकट उधळला का तुम्ही? हा हा फुकट दिला का मला? मग जास्त बोलायचं नाही. येते ना संध्याकाळी घरी. सावकार तुमचे जर नाही 12 वाजवले ना, मी बी नावाची कोण आहे? तुम्ही मला घर खाली करायला लावते काय? हा म्हणजे माझाच गैरफायदा घेऊन मलाच वरून हे करू राहिले तुम्ही. हा बर तू कशी येते ते मी बघतो. आतापर्यंत तुमच्या शब्दाच्या बाहेर गेले का मी? हा तुम्ही सांगाल तसं मी वागत होते का? तर माझी मजबुरी होती. माझा नवरा दारुडे, माझ्या परपंचाला पैशाची गरज होती म्हणून मी ना तुमच्या ताटाखालचं मांजर होऊन जगत होते सावकार. पण आता रिकामी नाही जगायला, शिस्ती सांगून देते. बर तुमचा आणि माझा विषय संपला. संध्याकाळी तुमच्या घरी येऊन तुमच्या बायकोला सगळं सांगून देणार आहे आणि या फक्त तुम्ही घर खाली करायला, मग तुमच्याकडे पाहते मी बी नावाची शांती आहे. बर. हा तुमच्या बायकोला तर सांगालच, पण तुम्ही काय चाळे करीत्या आणि गावात काय पुढारी पण करत्या ना, तुमचं हे सगळं जगाच्या समोर आणून देते मी. तुम्हाला एवढंसं नाक सुद्धा ठेवणार नाही जगात वागायला मी. होय. हा असे लोक थुकले पाहिजे तुमच्या थोबाडावर. ह्या गंगाराम सावकाराच्या तोंडावर? हा गंगाराम सावकार नाही, तुम्ही पापी सावकार आहे, पापी सावकार. अरे पापी चंडाळा, किती बायांना फसवला आतापर्यंत. हा आणि वरून मला म्हणू राहिला घर खाली करून दे. याच तुम्ही आता तुम्हाला घर खाली कशी करून देते तेच पाहा तुम्ही आता. बर तू काळजीच करू नकोस. कसं घर खाली करत नाही ना ते मी सुद्धा बघतो. आणि मला धमकी देते काय तू की माझ्या घरी येते माझ्या बायकोला सांगायला? अरे मी आहे ना माझ्या बायकोला आत्ताच माहेरी पाठवून देतो आणि तुझाच बंदोबस्त करतो. माणसं घेतो, तुझं सामान आहे ना त्या ट्रकमध्ये भरतो, तुला ह्या जिल्ह्याच्याच बाहेर नेऊन सोडून देतो. तू काय माझं नाव गावात सांगणार आहेस? अरे हा गंगाराम सावकार म्हणतात. ह्या सावकाराच्या नादाला जो लागला ना त्याचा कार्यभाग बुडाला म्हणून समजलास काय शांते?